पैशांचे मानसशास्त्र समजण्यासाठी काही मुख्य मुद्दे. 1. बचत अत्यंत महत्त्वाची आहे. उत्पन्न किती आहे यापेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे. संपत्ती निर्माण होण्यामागे उत्पन्न किंवा गुंतवणुकीवरील परतावा फारसा कारणीभूत नसतो, तर बचतीचे प्रमाण जास्त महत्त्वाचे असते. बचत ही सवय आहे, रकमेवर नाही. नियमितपणे उत्पन्नाचा काही भाग वाचवण्याची सवय लावणे सर्वात आवश्यक आहे. थोडीशी रक्कमही सातत्याने वाचवली तर ती कालांतराने मोठ्या प्रमाणात वाढते. उत्पन्न म्हणजे संपत्ती नाही. जास्त कमावणारे पण सगळेच खर्च करणारे लोक यशस्वी नसतात. कमी उत्पन्न मिळवूनही सातत्याने बचत करणारे लोक जास्त सुरक्षित असतात. खरी प्रगती उत्पन्न आणि खर्च यातील फरकात असते. 2. चक्रवाढ म्हणजे संपत्ती निर्माण करण्याची जादू. चांगली गुंतवणूक म्हणजे सतत योग्य निर्णय घेणे नव्हे, तर मोठ्या चुका टाळणे आहे. वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जितक्या जास्त काळ गुंतवणूक वाढू दिली जाते, तितका चक्रवाढीचा परिणाम जास्त होतो. त्यामुळे लवकर सुरुवात करणे आणि दीर्घकालीन दृष्टी ठेवणे आवश्यक आहे. सातत्य हे टायमिंगपेक्षा महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल तेही सांगा. कारण वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन हीच आहे रीडर्स क्लब मराठीची ओळख. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमचा सहभागच आहे आमची प्रेरणा. धन्यवाद.